हॅलो. अंदमान म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते अर्थात वीर सावरकरांचं नाव. हो, कारण अंदमानमधल्या सेल्युलर जेलमध्ये 123 नंबरच्या कोठडीत सावरकर अक्षरशः काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. आता काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, पण थोडक्यात काय, जिथे कैद्यांना अगदी त्यांचा काळ येईल इथेपर्यंत छळलं जातं त्याला म्हणतात काळ्या पाण्याची शिक्षा. आता कैद्यांना किंवा जे बंड करतात, बंडाळी करतात, किंवा जे वीर लोक आहेत, जे चळवळीत आहेत, त्या लोकांना तुम्ही कैदी म्हणून जर तिथे ठेवणार असाल आणि त्या लोकांची काहीही चूक नसताना तुम्ही जर त्यांना त्रास देणार असाल तर ते एक चुकीचं किंवा माणसाच्या किंवा माणुसकीच्या विरोधातलं कृत्य होईल, नाही का? त्याचमुळे तशा गोष्टी त्या जेलमध्ये घडल्या आणि मग नंतर काही गोष्टींमुळे काही तिकडच्या लोकांना वेळच्या वेळी सोडलं गेलं. आता एवढा सगळा इतिहास मला सांगत बसले तर खूप मोठ्याल्यांचा व्हिडिओ होईल आणि मला ते न सांगता मी अंदमानमध्ये काय काय केलं हे सांगण्याची माझी इच्छा आहे, म्हणून हा व्हिडिओ केला. तर मला सावरकरांवरती एक डॉक्युमेंटरी करायची होती, म्हणून मी खास सावरकरांच्या डॉक्युमेंटरीसाठी अंदमानला गेले होते. पहिल्या दिवशी आम्ही सेल्युलर जेलला गेलो. अगदी पहिल्यापासूनच सांगायचं झालं तर आदल्या दिवशी मी माझ्या आईबाबांसोबत मुंबईला गेले. तिथे दिवसभर राहिलो आम्ही. जरासं मुंबईत काही गोष्टी असतात आजूबाजूला फिरलो आणि लवकर साधारण एक 8:30-9 वाजता मी झोपले. आता तुम्ही मला विचाराल इतक्या लवकर कशाला झोपलीस, तर सांगते. त्याचं काय होतं की माझी मावशी आणि माझी बहीण मला डोंबिवलीवरून मुंबईच्या एअरपोर्टवरती साधारण 1:30-2 वाजताच्या दरम्यान पिकअप करायला येणार होते, रात्री, दुपारी नाही. आणि त्यानंतर 3 वाजता आम्ही सगळे एअरपोर्टला जाणार होतो, कारण आमचं 5 वाजता फ्लाईट होतं. 5 ते 7 आणि 7 ते 9 अशा 2 वेळा होत्या. म्हणजे 5 ते 7 या दरम्यान आम्ही चेन्नईला जाणार होतो आणि 7 ते 9 या दरम्यान आम्ही अंदमानला पोचणार होतो. तर मजल करत आम्ही असं केले. मध्ये चेन्नईच्या थोडा 40 मिनिटाचा हॉल्ट होता आणि 7:40च्या दरम्यान आमचं फ्लाईट सुटलं आणि ते डायरेक्ट 9:40च्या दरम्यान अंदमानच्या एअरपोर्टला जाऊन थांबलं. आम्ही बॅगा वगैरे कलेक्ट केल्या. पहिल्या दिवशी हॉटेलला गेलो. त्या दिवशी काहीच नव्हतं. तिकडे समुद्र होता, त्या समुद्रावरती थोडासा वेळ घालवला, सगळ्या गोष्टी केल्या. दुसऱ्या दिवशी लवकर उठून सेल्युलर जेल बघितलं आणि ते जेल बघून आम्ही नील आयलंडला गेलो. नील आयलंडला तिकडनं नाही सॉरी नील आयलंडला आम्ही तिसऱ्या दिवशी गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही हॅवलॉक आयलंडला गेलो. हॅवलॉक आयलंडला जाण्यासाठी आम्हाला जेट्टी करावी लागली. जेट्टी इन द सेन्स एक मोठी बोट असते आणि त्या बोटीत सगळं सामान विमानासारखंच लोड करायचं, चेक इन करायचं, कार्गोत बॅगा टाकायच्या आणि तशा पद्धतीने आपण आपल्या त्या बोटीच्या सीट्स रिझर्व केलेल्या असतात तिथे किंवा तिकीट दिलेलं असतं त्याप्रमाणे जाऊन बसायचं. साधारण 1 तास 1.5 तासाचा प्रवास होता. गेलो आणि तिथं गेल्यानंतर हॅवलॉक आयलंडवरती बीचेस बघितले. दुसऱ्या दिवशी काय म्हणतात त्याला, वॉटर स्पोर्ट्स होते, ते केले. पण मला काही फारसे त्याच्यात मजा आली असं नाही. हां, पण पॅरासेलिंग होतं. त्या पॅरासेलिंगला काय करायचे, ते बोटीत बसवून समुद्राच्या मध्यभागी न्यायचे आणि एक दोरी लावलेली असायची. त्या दोरीने त्या पॅराशूटला आपल्याला हार्नेस बांधून वर सोडायचे आणि वरनं सगळा समुद्र दिसायचा. सुरुवातीला त्या पॅराशूटने वर गेल्यावरती थोडंसं असं वाटलं की अरे आपण पडतोय का काय, आपण पडलो तर एवढ्या मोठ्या अथांग समुद्रात कसं होईल, मग आपल्याला पण पोहत जाता येईल का, या सगळ्या गोष्टी आल्या. पण नंतर आपोआप एका सेकंदात मी अक्लमटाईज झाले आणि ती भीती निघून गेली. नंतर ते बघताना सगळं छान वाटलं, मजा आली. खाली आले, सगळे चान्स बाय चान्सवरती जात होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ते 2 दिवस हॅवलॉक आयलंडचे घेतल्यानंतर नील आयलंडला गेलो. नील आयलंडला पण बीचेसच बघितले. काही लोकांनी स्टार गेझिंग केलं, पण मी रूमवर आले कारण मला कंटाळा आला होता. सतत समुद्र 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 बघायचं, त्यात गरम होत होतं आणि तिकडे संध्याकाळी 4 वाजता अंधार पडायचा, त्यामुळे काही करता यायचं नाही. डास चावायचे, एकतर रेंज नसायची फोनला. होती ती काय, ती एअरटेलला. जास्त चांगलं BSNL चालायचं, पण माझ्याकडे BSNL नसल्यामुळे जे काय होतं ते एअरटेल
आणि जिओ काही वेळेला चालायचंच नाही, जिओ बंदच असायचं. बरं तिथले वायफाय घेतले तर ते कधी रूममध्ये यायचे, कधी रूममध्ये यायचे नाही, अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या. त्यामुळे मग वैताग आला होता. पण समुद्रावरती त्यांनी स्टार गेजिंग वगैरे करत असताना मी मस्त माझ्या रूममध्ये बसून छान वाचत बसले होते. त्यानंतर ते झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी परत जेट्टीतून पोर्ट ब्लेअरला आलो, म्हणजे सेल्युलर जेलच्या त्या एरियात. तर त्यावेळेला 2 वेळेला आम्ही साधारण सुरुवातीला लाईट अँड साऊंड शो बघितला, त्या संध्याकाळी आलो त्यावेळी. दुपारी जेवण वगैरे केलं, रेस्ट वगैरे केलं आणि लाईट अँड साऊंड शो बघितल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी शॉपिंग केलं आणि रॉस आयलंडला गेलो. रॉस आयलंड तिकडनं जवळच आहे, 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. तिथे हरणं, मोर असे अगदी आपल्या इतके जवळ जातात की मी त्या हरणांना हात वगैरे लावू शकले. त्यामुळे बघता आली. छोटीशी एक गाडी होती, त्या गाडीतनं आम्हाला त्यांनी फिरवलं, सगळं दाखवलं. आणि मग काय, त्यानंतर वूड फॅक्टरी बघितली. सगळे कंटाळले होते. मग ते झाल्यानंतर आम्ही गेलो. त्या दिवशी गाला डिनर होता आणि गाला डिनर असल्यामुळे मस्त छान छान काय काय वेगवेगळं खायला होतं, ते खाल्लं. त्यानंतर लाईट अँड साऊंड शोमध्ये बघितलेल्या सगळ्या ज्या मुद्दे होते त्याच्या नोट्स काढल्या. सावरकरांचं सेल्युलर जेल ज्या दिवशी आम्ही बघायला गेलो होतो, त्यांनी त्या गाईडने जे काय सांगितलं, मी इतिहास वाचलेला होता तो इतिहास, किंवा काही नेटवरची थोडीफार माहिती, या सगळ्याची ऑथेंटिसिटी चेक करून मी त्यांच्यावर छोटीशी डॉक्युमेंटरी माझ्या फोनमध्ये शूट करून ठेवली. आता ती एडिट करायची, फायनलाइज करायची आणि मग एक छान डॉक्युमेंटरी तयार होईल. सो या उद्देशासाठी मी गेले होते. आता गेलेच आहे म्हटल्यावर नुसतंच तेवढं करून येण्यात काय अर्थ आहे ना. सो मग 2-4 गोष्टी फिरले आणि मग परत आले. सो हिअर आय आहे, मी आलेली आहे. आणि खरं सांगायचं तर सगळीकडे बीचेस होते, समुद्र होते, जेवणही तेच होतं. त्यामुळे थोडाफार मजा मस्ती कंटाळा वगैरे या सगळ्यातनं वाट काढत करत मी शेवटी 2 गोष्टी माझ्या आवडत्या झाल्या. एक म्हणजे सावरकरांचं, जिथे त्यांचं सगळं काय म्हणतात, त्या जेलमध्ये त्यांनी जे वाईट दिवस काढले किंवा त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली ती बघता आली. त्यांनी ते कसे दिवस काढले असेल, त्यांना कसे छळ करायचे, कैद्यांची कशी वागणूक द्यायची, हे सगळं बघता आलं आणि पॅरासेलिंग करता आलं. सो अंदमानमध्ये सकाळी 7 वाजता उठून ब्रेकफास्ट करायचा हे आपल्याला सवय नसतं, त्यामुळे ते सगळं करावं लागलं. पण शेवटी कधी एकदा मी तिथे माझ्या महाराष्ट्रात येते असं मला झालं होतं. शेवटी सावरकरांनी म्हटलंच होतं ना, ने मज सीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. तसंच माझं काहीचं झालं होतं. त्यावेळेला सावरकरांचं काय झालं असेल हे मला आत्ता समजतं. असो, तर या व्हिडिओत सावरकरांना मी प्रणाम करते आणि आजचं माझं अंदमानचं छोटंसं स्टोरी टेलिंग इथेच संपवते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.